आतापर्यंत 8 रुग्णांचा बळी घेणारा जीबीएस हा आजार नेमका कशामुळे होतो हे आरोग्य विभागाला देखील स्पष्टपणे सांगता येत नाहीये। पण राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांनी मात्र जीबीएस लागण कारण शोधून काढल्याचं दिसतंय। नेमका अजित पवारांनी सांगितलेलं कारण काय आहे आणि अजित पवारांचा चिकन खाण्याबद्दलचा दावा खरा आहे का हे जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। जीबीएस अर्थात गुलेन बॅरे सिंड्रोम हा आजार गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि परिसरामध्ये वेगाने पसरतोय। आतापर्यंत महाराष्ट्रात जीबीएसचे 250च्या आसपास रुग्ण सापडले, ज्यामध्ये तब्बल 8 जणांचा बळी देखील गेलाय। पुण्यासह नागपूर, कोल्हापूर आणि मुंबईत देखील जीबीएस रुग्ण आढळल्यामुळे खळबळ माजली आहे। आतापर्यंत दूषित पाण्यामुळे हा आजार होत असल्याचं प्राथमिक कारण सांगितलं जात होतं, पण राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मात्र कोंबड्यांचं पूर्णपणे न शिजलेलं मांस खाल्ल्याने जीबीएस आजार होत असल्याची माहिती देऊन टाकली आहे। काहींचं म्हणणं कोंबड्यांचं काही मांस खाल्ल्यामुळे ते झालं, त्याच्याबद्दलची अतिशय चांगल्या प्रकारची सगळी माहिती घेतलेली आहे। मी आता राजेंद्र भोसलेंना पण सांगणार आहे, त्याची प्रेस नोट काढा, त्यामध्ये म्हणजे तिथल्या कोंबड्या किंवा काही त्याची विल्हेवाट लावण्याची गरज नाही, फक्त घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजून घेतलं पाहिजे। एकीकडे कोंबड्यांचं कच्चं मांस खाल्ल्याने हा आजार झाल्याचं सांगतानाच अजित पवारांनी या परिसरातील कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याची देखील गरज नसल्याचा सल्ला देऊन टाकलाय। पण केवळ मांसाहार केल्याने जीबीएस होतो असं बोलणं चूक असल्याचं आरोग्य तज्ञांना वाटतंय। जर जीबीएसचे जीवाणू कोंबड्यांमध्ये असतील तरच माणसाला याची लागण होऊ शकते असं तज्ञांचं म्हणणं आहे। दूषित पाणी, दूषित अन्न किंवा दूषित मांसाहार याच्यामधून जे काही ज्यांना उलट्या जुलाब होतात त्यामधल्या काही जणांना जीबीएसची लागण होतीये। आता यामुळं असं म्हणणं हे वरवरचं किंवा वरकरणी राहील की मांसाहार केल्यामुळं तुम्हाला जियाबारी सिंड्रोम होतो, असं नाही आहे। झालेल्या प्रत्येकाला ते होत नाही, त्यातल्या काही जणांना होतो। हे बरोबर आहे की आपण दूषित मांस खाऊ नये किंवा उघड्यावरचं अन्न खाऊ नये, पाणीही आपण स्वच्छ किंवा पूर्ण जंतुविरहित प्यावं। खरं तर दूषित पाण्यामुळे खडकवासला परिसरात जीबीएसचा फैलाव झाल्याचं निष्पन्न झालं, पण अजित पवारांनी आता कच्चं मांस खाल्ल्याने जीबीएस होत असल्याचा दावा केल्यामुळे पुन्हा एकदा जीबीएसच्या कारणांची चर्चा सुरू झाली। एकीकडे पुणे महापालिका नव्याने महापालिकेत आलेल्या गावांना स्वच्छ पाणी आणि आरोग्याच्या सुविधा देण्यात अपयशी ठरल्याचा आरोप होतोय, त्यातून जीबीएस सारख्या आजारांचा प्रसार होत असल्याचं चित्र आहे। अशा वेळेला राज्यकर्त्यांनी सगळ्यात आधी या मूळ समस्यांच्या निवारणावरती लक्ष द्यायला हवं, पण सध्या तरी दुर्दैवाने तसं घडताना दिसत नाहीये। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। इकडे डोंबिवलीमध्ये 1-2 नाही तर तब्बल 6,500 कुटुंब येत्या काही दिवसात बेघर होणार आहेत। मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर डोंबिवलीमधील 65 इमारती जमीनदोस्त होणार आहेत। पण या प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आलेला आहे आणि तो म्हणजे चूक कोणाची आणि भुर्दंड कोणाला हा मुद्दा पुढे करत 7 तरुणांनी या प्रकरणी एक वेगळं पाऊल उचललेलं आहे, जे आतापर्यंत अशा प्रकरणात कधीच झालेलं नाहीये। ज्या घरांमध्ये निवारा मिळाला होता ते सोडून बेघर होण्याची वेळ इथल्या रहिवाशांवर आली आहे। डोंबिवलीतील याच इमारतीमध्ये राहून सुखी आयुष्याची स्वप्न पाहणाऱ्यांचं स्वप्न आता धुळीस मिळालंय। त्यातील हा प्रणव पाटील। मुंबईतील घर परवडत नाही म्हणून ठाण्यात भाड्याच्या घरात राहणाऱ्या प्रवीणनं लग्नानंतर डोंबिवलीत स्वतःचं घर घेतलं। मुलाबाळांसह सुखानं संसार सुरू असतानाच कोसळलेल्या या संकटामुळे प्रणव कोलमडून गेला, कारण इथल्या घरासाठी त्याने 30 लाखांचं कर्ज घेतलंय। न्यायाच्या मागणीसाठी इथल्या 7 तरुण रहिवाशांनी आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतलाय। बिल्डरांनी हे जे केले डॉक्युमेंट खोटे करून आणि अधिकाऱ्यांनी खोट्या सह्या वापरल्या असतील किंवा अधिकाऱ्यांनी त्याच्यात इन्व्हॉल्वेशन असेल, तर त्या अधिकाऱ्यांनी जे आम्हाला फसवलंय, ज्या बिल्डरांनी आम्हाला फसवलंय, ज्या राजकीय लोकांनी आम्हाला फसवलंय, तर याच्यातून आज काल आमची केस झाली होती। त्या केसमध्ये सांगितलं होतं की डिमॉलिशनची ऑर्डर ती कायम राहणार आहे, म्हणजे आमचा अर्ज होता तो फेटाळला होता। आता आम्ही याच्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे जाणार आहोत, सुप्रीम कोर्टाकडे आमचा न्याय मागणार आहोत।
सर्व कागदपत्र तपासून प्रणवने कोपर स्टेशनला लागून असलेल्या साई गॅलेक्सी इमारतीमध्ये घर घेतलं होतं. राष्ट्रीय बँकेने त्याला लोन दिलं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं पाणी दिलं, वीज मिळाली. पालिकेनं कर देखील वसूल केला. मात्र त्याच पालिकेनं इमारत अनधिकृत असल्याची नोटीस 2 वर्षांपूर्वी पाठवली होती. म्हणजे जर बिल्डरांना किंवा इथल्या विकसकांना इथले जे लोक होती त्या लोकांना जर सांगितलं होतं की हे यांना नोटीस आली आहे, हे इनलिगल बांधकाम आहे, मग तेव्हाच केडीएमसी कडून किंवा सहाय्यक आयुक्त आहेत त्या सहाय्यक आयुक्तांनी काय केलं? सहाय्यक आयुक्त काय करत होते? आज 19 पासून जर आज 24 पर्यंत जर विचार केला, आज 6 वर्षात सहाय्यक आयुक्तांनी ही बिल्डिंग बघितलीच नाही का? आज एक छोटासा झोपडा झाल्यानंतर ते झोपडा एका रात्रीत होतं. ही छोटी, मला सांगा, ही 4 विंगची बिल्डिंग आहे, 7-7 माळ्याची बिल्डिंग आहे, ती एका रात्रीत उभी राहणार आहे का? प्रणवप्रमाणेच साई गॅलेक्सी इमारतीत अनेक रहिवाशांवर जानेवारी 2023 मध्ये संकट कोसळलं. कर्ज काढून घर घेतलं, सर्व कमाई त्यात गुंतवली आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. बिल्डिंग घेताना मी एक बिल्डरला क्वेश्चन पण केला होता की याचं रजिस्ट्रेशन होणार का, तर त्यांनी मला क्लिअर कट सांगितलं तुमचं केडीएमसी थ्रू प्रॉपर रजिस्ट्रेशन होणार, प्रॉपर टॅक्स पावती लागणार, तुम्हाला लाईट पाणी हे तुम्हाला केडीएमसी थ्रूच मिळणार आहे. तर मी याच्यावर विचार केला की नाही, हा प्रॉपर लिगल रूम दिसतात, त्यामुळे मी रूम घेतली आहे. केडीएमसीच्या ऑफिसर्स इन्व्हॉल्ड आहेत. 2023 मध्ये ज्या वेळेला आम्हाला नोटीस आली त्याच्यानंतर इकडे जे ऑफिसर होते वॉर्डमध्ये, साबळे म्हणून वैयक्तिक नाव मी सांगू शकतो, त्या व्यक्तीने आम्हाला सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे की ही जी नोटीस आलेली आहे ह्याला तुम्ही जास्त लक्ष नका देऊ, ही जस्ट रेअर किंवा ही नॉर्मल प्रोसिजर म्हणून. म्हणजे केडीएमसी सुद्धा या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्ड आहे आणि केडीएमसीच्या ज्या वेळेला गळ्यावरती आलेलं आहे की कुठेतरी केडीएमसीचे लोक फसतात, त्याच्यामुळे केडीएमसीने हात वरती करायला म्हणून हे डिमॉलिशची ऍक्सेप्ट जी आहे ऑर्डर ऍक्सेप्ट केली. इमारतीचा रेरा नंबर आणि कागदपत्र पाहून या रहिवाशांनी साई गॅलेक्सीमध्ये घरं घेतली. मात्र आता झालेल्या फसवणुकीला जबाबदार कोण, असा सवाल रहिवाशी करतायत. फसवणूक असल्याचं आढळून आल्यानंतर रेराने 5% दंड का ठोठावला नाही? दंड ठोठावला असता तर कुणी फ्लॅटच घेतला नसता. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला त्यांच्या जागेवर इमारत उभी राहतेय हे दिसलं नाही का? या इमारतींना पाणी, लाईट दिलं, काही योजनेअंतर्गत घरे दिली, यामुळे राष्ट्रीय बँकांनी ग्राहकांना कर्ज दिलं. यामागे आर्थिक राजकारणही आहे. स्थानिक नगरसेवकाला 2 फ्लॅट दिले जातात. अधिकाऱ्यांना 1 लाख ते 50 लाखांपर्यंत अंडर टेबल पैसे दिले जातात. पैसे दिल्यामुळे अशा बांधकामांवर कोणीही लक्ष देत नाही. तर अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचं पुनर्वसन करता येणार नसल्याचं पालिकेनं स्पष्ट केलंय. कोर्टाने स्पष्ट केलेले आहे की यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा रिलीफ देता येणार नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आता